की यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे. दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे. त्याचं उदात्तीकरण करण्या तो कोण फार काही मोठा नव्हता, मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता. आपण सर्व जेवढे यांनी एक ठरवावं, धर्मवीर नावाची एक विशेष अधिवेशन बोलून बरोबर तात्काळ समोरच्या बाजूला कायदा पारित करावा, आपलं नाव नोंदणी करून पास करावा, आपण घ्यायचे, कायदा बनवावा, संभाजी महाराजांना गुरुस्थानी जेणेकरून देऊन आपण धारकरी कॉग्निझेबल वारकरी व्हायचे आणि ही विनंती. नॉन बेलेबल ऑफेन्स ज्यांची इच्छा असेल 10 वर्षाची त्या शिक्षा. धारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी तरच करायचे. हे संपूर्ण जे विकृतपणा जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत, तरच ह्या वर्षभर त्यांच्या चालणारी विकृतीला नित्यपूजा आळा बसणार. त्या नित्यपूजेसाठी आणि तरच हा समाज ज्यांना कोणाला चांगला आपल्याला राहील. नाव द्यायचं असेल राजकीय त्याची कृपा करून समाधी परिसराच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी कार्यकर्ते असतील हा, धोरणात्मक नाही, ह्याच मेन मागण्या आहेत. अजून काय मागण्या आहेत? त्याच की मग या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्याऐवजी काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भानं प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची अहो, मला समाधी मला काढण्याचा एक मुद्दा सांगा, असेल. हा जर मुद्दा, हा जर कायदा जर बनवला तर पाशा हम्म, कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ, हम्म. हा, ज्यांना समाजात काही किंमत नाही, असे लोक धाडस तरी करतील का? मूळ तुम्ही मुद्द्यावरच हा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही, त्यामुळे हे लोक त्यांचं लिबर्टी घेतात. वाघ या कुत्र्याच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही असं वाघ्या म्हटलं कोण जातं. वाघ्या? हा. एकच वाघ होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. कुठला वाघ आहे? मग ते समाधीबद्दल दर समाजी एक लक्षात घ्या. त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात. त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची, ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही, पण काय असेल ते करा ना, आणि तो योग्य तो निर्णय घ्या. हाय काय त्यात? दरवर्षी विकासाची मागणी होते, हे सगळे मुद्दे दरवर्षीचे येतात. आता कृतीत येत नाही. माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की ह्यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे. आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात. तुम्ही त्याच पक्षाचे खासदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं, मुख्यमंत्री ऐकत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? ऐकत नाही, पण त्यांनी ऐकलं पाहिजे. ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना. एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे. तुम्ही संसदेत या संदर्भात काही मागणी करणार आहात का? अमित तुम्ही शहाकडे आता आम्ही प्रतिनिधी आहात. सांगितलं त्यांना, त्यांनी सांगितलंय. काही भाषण असं एखादं तगडं ज्यानं महाराष्ट्र हलेल, दिल्ली हलेल, एक लक्षात घ्या, हा कायदा घडेल. भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. हे अंतकरणात आलं पाहिजे. जसं मोकोकाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला, अट्रॉसिटीच्या बाबतीत, ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय? राजमात्र इतिहासाचे जे वाद उकरून काढले जात आहेत, त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदात्तीकरण होतंय. लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले, एवढ्यापर्यंत मजल गेली. जर कदाचित हे इतिहासाचे हे बघा, कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पाठवून द्या. त्याचं उदात्तीकरण करण्या तो कोण फार काही मोठा नव्हता, मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता. ठीक आहे, तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं ते शौर्य त्यातनं दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो. मला का माझं काय तसं मत नाही. कबरी संदर्भात काय काढून टाकलं कबरी मी मागं बोललोच आहे ना.